है अनंता, जो पे हमन पाप करता है अनंता, पतित पावन नाम कैसे होता। दुसऱ्या चरणामध्ये रविदासांनी असं सांगितलेलं आहे की हा मानव देह आहे. मानव देह हा षड विकाराची रचना आहे, लक्षात घ्या. शरीर पवित्र नाही. विटाळाचा देह विटाळी नासला, सांगा कशी झाला शुद्ध. हा विटाळाचा देह. मातेच्या उदरामध्ये जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा त्याला निरनिराळ्या प्रकारच्या त्या यातना ज्या भोगाव्या लागतात. नुसत्या यातनाच नाही तर त्या यातनेमुळे तो एवढा त्रस्त होतो आणि म्हणतो, हे भगवंता मला या नरकातून बाहेर काढ. म्हणजे जीव जन्माला येत असताना त्या जीवाबरोबर अनेक अशा प्रकारचे घटक आहेत. हा जीव पृथ्वीचा आहे, हा जीव पाण्याचा आहे, हा जीव तेजाचा आहे, हा जीव अग्नीचा आहे. एवढंच नाही, वायूचा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे घटक आपल्या शरीरामध्ये आहेत. माणूस मेल्यानंतर जड पडतो. कारण काय? त्याचा वायू निघून गेलेला असतो. वायू म्हणजे काय आहे? श्वास आहे. आपल्या शरीरामध्ये असणारा श्वास. म्हणजे आपल्या शरीरातून जीवात्मा निघून गेल्यानंतर जी अवस्था आहे ती जड अवस्था आहे. जोपर्यंत आपल्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत ती चेतना अवस्था आहे. आणि मग अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी असताना हा जीव त्या ईश्वराला प्रार्थना करतो की हे भगवंता, मी तुला विनंती करतो की मला या नरक यातनेतून बाहेर काढ. त्याला किती सजा आहे? 9 महिने 9 दिवसाची सजा आहे. कशासाठी दिली? तो जोपर्यंत त्या शरीरामध्ये आहे मातेच्या उदरामध्ये तोपर्यंत सोहन शब्दाचा धावा करत असतो. हे भगवंता, मला या नरक यातनेतून बाहेर काढ. मी परत परत तुझं नित्य नामस्मरण करत राहील आणि या मनुष्य दवाखान्यामध्ये मी माझं सर्व आयुष्य सत्कारणी लावेल. म्हणून भगवंताला दया येते आणि 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर मग त्या माऊलीला बाळाला जन्म द्यावा लागतो. मग मुलगा असो ती मुलगी असो, जसा देह बाहेर पडला काय अवस्था आहे त्यावेळी देहाची टाय 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 करायला लागतो. कारण तो सांगतो जन्मल्याबरोबर मी तुला काही शब्द वचन दिलेलं नाही, मी आता मुक्त आहे. परंतु भगवंत फार चमत्कारिक आहे बरं का. त्याने या शरीराला मुक्त सोडलेलं नाही. त्याच्या पाठीमागे माया लावलेली आहे. माया. जीव मरेपर्यंत हे माझं ते माझं फलानं माझं बिस्तानं माझं आपल्यासोबत काहीच येत नाही. मरेपर्यंत आपल्याला पैसे कमविण्याची हाव आहे, पण याच्यातलं काही आपल्यासोबत येत नाही. ही माया. हा जीव गर्भावस्थेमध्ये असताना तो कोणत्या अवस्थेमध्ये होता त्याला काहीच आठवण येत नाही. त्याला फक्त बाहेरचं जग दिसतं. मग एवढं मोठं जग. मग त्याच्याबरोबर दोष आहेत. पहिल्यांदा लोभ. प्रत्येक गोष्टीची हाव माणसाला आहे, लोभ. नंबर 2. दुसरं राग. कोण्या गोष्टीचा माणसाला राग येतो. तिसरं अहंकार, गर्व. गर्व, मीपणा. हे काय? माझं आहे, हे माझं आहे, सगळंच माझं आहे. अरे पण तू कुणाचं नाहीस ना, आहे का नाही? जोपर्यंत आपल्याजवळ माया आहे तोपर्यंत आपली काय आहे? आपल्याजवळ माया नसुद्धा बरं एखादी सुनबाई विचारते का आपल्याला? बघा, आहे की नाही? कीर्तनातून महाराज लोक सांगतात की एका माणसाजवळ 2 रुपयाचे 4 ठोकळे होते. 4 सुना होत्या. 4ही सुना त्या म्हाताऱ्याला जगवत नव्हत्या. मग म्हातारा उठलं की आपल्या पारावर जाऊन बसायचा. काय करावं बाबा? मग एखाद्या माणसाने त्याला सूचना दिली, बाबा रे तू असं कर, तुझ्याजवळ काही चिल्लर खुर्द असेल ना
म्हणला काहीच नाही. म्हणला हे घे 4 रुपये, ते ठोकळे ते घे आणि 2 दगड घे आणि रात्रभर त्याच्यावर आपटत राहा. आपटायचं किती दिवस? फक्त 8 दिवस, जास्त दिवस नाही. आणि मग पहा म्हणले काय चमत्कार होतो. काय झालं? म्हाताऱ्याने बरोबर ती सूचना केली. रात्रभर ठोकळे दगडावर आपटत राहिला. आता ह्या 4ही सुना त्याच्या त्या आवाजाने जाग्या झाल्या आणि त्यांनी विचार केला की म्हातारा तर रात्रभर पैसे मोजायले, म्हणजे नक्की त्याच्याजवळ पैशाचा हंडा असला पाहिजे. मग मात्र त्या सगळ्या ज्या वेगळे वेगळे निघालेल्या होत्या 4ही सुना एका जागी आल्यानंतर त्यांनी विचार केला नक्कीच म्हाताऱ्याजवळ पैसे आहेत. रात्रभर म्हातारा पैसे मोजू लागला. असो की नसो मात्र यांची कानगुण जेव्हा त्या सुनायला लागली तेव्हा मग थोरलीपासून लहानीपर्यंत पहिल्यांदा थोरलीचा चहा, नंतर दुसरीचा, नंतर तिसरीचा, नंतर चौथीचा, असं एकामागे एक. मग मात्र त्या म्हाताऱ्याला एकही सून उपाशी ठेवत नव्हती. खाऊन पिऊन म्हातारा टणटणी झालं. काही दिवसाला झाल्यानंतर काय झालं? आता त्याचं आयुष्य जवळ होतो तो वाचलं बिचार. आणि एका दिवशी त्याने इहलोकीचा मार्ग पत्करला. झालं. मग आता ज्या लालसे पोटी सुनांनी त्या म्हाताऱ्याची सेवा केली किंवा म्हातारीची सेवा केली, म्हणले म्हाताऱ्याच्या घरामध्ये भरपूर पैसा आहे, नक्की त्याच्याजवळ एक धनाचा हंडा असला पाहिजे. मोठ्या थाटामाटामध्ये दिवस केला. 10वा दिवस झाला, 13वं झालं. पैसे नव्हते. लेकाजवळ उसने पासणे करून मोठ्या थाटामाटात तेरवी केली. झालं काय? नंतर कर्जबाजारी झाली. कर्जबाजारी झाल्यानंतर म्हणले आता काय करा? म्हणले म्हाताऱ्याचा हंडा काढा. म्हणले आता तरी म्हातारा रोज पैसे मागू लागले. म्हणजे खन आवाज होऊ लागला. परिणामी त्या ठिकाणी लोक 4-5 बोलावले गावातले, भांडणं पैशासाठी होऊ नये म्हणून. म्हाताऱ्याने एका पिशवी दुसरी तिसरी अशा 10 पिशव्या एकावर एक ठेवल्या होत्या. पहिली पिशवी काढली, दुसरी काढली, काढत 10वी पिशवी जेव्हा निघाली तेव्हा त्याच्यामध्ये पहिल्या काळाचे ढबू पैसे निघाले. 4 तांब्याचे असतात ते. म्हणले याच्यात काहीच नाही निघालं. खोदून पाहिलं घर, 10 बाय 10ची खोली खोदून पाहिली, काहीच नाही सापडलं. म्हणले काय म्हाताऱ्याने चालगत केली? ही माणसाची मोह माया. मोह, पैशाचा मोह म्हाताऱ्याने दाखविला. मोहाचा लालसा सुनांच्या मनामध्ये निर्माण झाली म्हणून कशी तरी सेवा केली. परंतु जेव्हा त्यांना लक्षात आलं की आपण कर्जबाजारी झालो तेव्हा मात्र म्हाताऱ्याला निश्चितच शिव्या शाप द्यायला त्यांनी सुरुवात केली. हे पाप का घडलं? कारण मुळातच हा देह विटाळाचा बनलेला, हा देह पवित्र नाही. म्हणून या ठिकाणी जेव्हा शरीरच पापाचं आहे, मग या माणसाच्या हातून राग, द्वेष, अहंकार, मद, मत्सर अशा वासना, त्या पुन्हा विघ्न हे त्याच्या पाठीमागे कायमस्वरूपीचे आहेत. आणि म्हणून माणूस हा चुकीचा पुतळा आहे. म्हणून रविदास असं म्हणतात की हे पाप कळत न कळत आमच्या हातून होत राहतं. पाप 3 प्रकारचे आहेत. शरीरानं केलेलं पाप, मनाने केलेलं पाप आणि प्रत्यक्ष हिंसा केलेलं पाप. काया, वाचा, मन, 3 घटक आहेत. मनाने काय होतं पाप? समजा आपण दुकानातून चाललो, रस्त्याने चालत असताना असं झालं की एक हॉटेल लागलं. त्या हॉटेलमध्ये गरम गरम भजे होऊ लागले. पहिल्यांदा कोण जातं तिकडं? वासना, नाक, अतिशय शुद्ध माणूस आहे, लगेच तिकडं पहिल्यांदा धावतं गरम गरम भजे व्हायले. मग काय दुसरी प्रक्रिया? जिभेला पाणी सुटतं. जिभेला पाणी सुटलं की मनाला वाटतं खावं काय की आता, पण खिसा चापडून पाहावं लागतं अगोदर. म्हणजे अशा प्रकारे नाकानं श्वास घेतला म्हणून मन बी तिकडे गेलं, डोळ्याने तिकडे पाहिलं, परंतु खिशामध्ये खुर्दाच नसल्यामुळे त्याची ती वासना पूर्ण झालेली नाही. एखादा म्हातारा मरत नाही, म्हातारी मरत नाही म्हणतात, तिथं मन कशात गुंतलं असेल बघा, आहे की नाही? म्हणतात की नाही? म्हाताऱ्याचा जीव जाईना, खटल्यावर टाकले, महिना झाला, 2 महिने झालं, 6 महिने झालं, वर्ष झालं, तिचा जीवच जाईना.
म्हणजे वासना कशात गुंतली असेल बघा, काय काय खाते ते पुन्हा खायला द्या, अशा गोष्टी हे पाप न कळत घडतात. म्हणून आपला शरीराचा देह, आपलं हे शरीर मुळातच विटाळाचं बनलेलं आहे. म्हणून रविदासी असं म्हणतात की जे मुळातच पापी आहे ते पतित आहे, आणि ते पाप झाल्यामुळे हे पाप नाहीसं करण्याचं सामर्थ्य फक्त एकाच घटकामध्ये आहे, ते म्हणजे ईश्वराचं नामस्मरण. हे नामस्मरण कसं आहे की तुम्ही कुठल्याही ईश्वराचं नामस्मरण करा, इथं बंधन नाही. तुकाराम महाराजांनी ती सोप्या शब्दात सांगितलं आहे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लागती सायास जाणे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. तर अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी शरीर हा मुळात पापाचा पुतळा असल्यामुळे या मानवी देहाला शुद्ध करण्यासाठी प्रामुख्याने ईश्वराचं चिंतन करणं हे आवश्यक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी हा डोळ्याचा दुसरा भेद. म्हणून या ठिकाणी या पतित निरनिराळ्या पाप वासनेने दूषित झालेल्या देहाला जर शुद्ध करायचं असेल तर त्याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे ईश्वराचं नामस्मरण करणं, चिंतन करणं.